नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी। भाज्या तर आपण वाटाणा बटाट्याची नेहमीच बनवतो, सुकी भाजी बनवतो किंवा मसाला भाजी बनवतो। पण आज आपण रस्सा भाजी बनवूया आणि रस्सा भाजीचा स्वाद भाकरी, चपाती, भाताबरोबर छान लागतो। इथं 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला, 1 मूठ कोथिंबीर, 1 मिडियम साईजचा टोमॅटो घ्यायचा, 1 मिडियम साईजचा कांदा उभा चिरून घ्यायचा आहे आपल्याला, पातळ चिरून घेऊया। हे पहा, फार छान चवीची भाजी होते। एवढ्या मसाल्यामध्ये करा तुम्ही, दुसरी भाजी करायची आपल्याला गरज पडत नाही। 50 ग्रॅम खोबऱ्याचा तुकडा छोटासा घेतला उभा चिरून, 1 चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा, अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आणि 1 चमचा इथं गोडा मसाला घ्यायचा आहे आपल्याला। गोडा मसाला नसेल तर धणे जिरे पावडर घेतली तरी चालेल। छान चवीची ही भाजी होते एवढ्या मसाल्यांमध्ये, करून तर पहा तुम्ही। आता हे मसाले आपण थोडेसे भाजून घेऊया। 1 चमचा तेलावरती आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून झाला की आपल्याला या ठिकाणी खोबरं भाजून घ्यायचं। सोनेरी कलरवरती कांदा साधारण आला की आपण काढून घेऊया आणि ह्याच पॅनमध्ये आपण खोबरं भाजून घेऊया। 30 ते 50 ग्रॅम वजनाचा आपण इथं खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे। हे पहा, अगदी 2 ते 3 माणसांसाठी ही भाजी भरपूर होते। खोबरंही छान खरपूस लालसर भाजून घ्यायचं। कांदा खोबरं भाजून झालं की त्याच पॅनमध्ये 5 मिनिटासाठी आपण हा वाटाणा बटाटा शेकवून घेऊया। कारण काय होतं, काही वेळेला वाटाणे व्यवस्थित आपल्या भाजीमध्ये शिजले जात नाही, म्हणून काय करायचं, 5 मिनिट फक्त 2 ते 3 मिनिटासाठी हे वाटाणा आणि बटाटा साधारण शेकवून घ्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे शेकवून घेतला तर ही भाजी पटकन शिजते। म्हणून आता हे काढून घेऊया आपण आणि मिक्सरला मसाले बारीक करून घेऊया। सुरुवातीला आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचं, कारण काही वेळेला खोबऱ्याचे तुकडे मसाल्यामध्ये तसेच राहतात। खोबरं बारीक करून झालं की त्याच्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर, भाजलेला कांदा, त्याचबरोबर 1 मिडियम साईजचा टोमॅटो, अगदी सुंदर बेसिक मसाल्यांमध्ये होणारी ही भाजी आहे। तुम्ही करून पहा। घरच्या मसाल्यांमध्ये याला एक्स्ट्राचे मसाले कोणतेही लागत नाहीत आणि पटकन पाहुणे वगैरे आले तर ही भाजी पटकन होण्यासारखी आहे। आता इथं वाटण करून घेतलेलं आहे आपण, वाटण छान झालेलं आहे। आता 1 पळी तेलावरती आपल्याला जिरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करायची। कढीपत्त्याचे 3 ते 4 पानं घ्यायची आहे त्याच्यासाठी। छोटा चमचा हळद, छोटा चमचा हिंग घेऊया, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घ्यायची आणि हे वाटण आपण या तेलावरती परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर जे आपण पावडर मसाले घेतले आहेत तेही घेऊया। 1 चमचा कांदा लसूण मसाला, कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्या वापरातला, रोजच्या वापरातला कोणताही मसाला घ्या। अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा गोडा मसाला घेतला। गोडा मसाला नसेल तर धणे जिरे पावडर घ्या। छान चवीची ही भाजी होते, तुम्ही करून तर पहा। अगदी तुम्ही नॉनव्हेज जर खात असाल तर याच्यामध्ये चिकन मसाला 1 चमचा किंवा मटण मसाला 1 चमचा घ्या। अगदी भन्नाट चवीची ही रस्सा भाजी होते। आता हा मसाला 3 ते 4 मिनिटासाठी परतून घ्यायचा आणि हे जे आपण वाटाणा आणि बटाटा भाजून घेतला आहे, 5 मिनिटासाठी आपण रोस्ट करून घेतला होता, तो घेऊया आणि या पूर्ण मसाल्यांमध्ये ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। पहा इथं 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा एकदा मसाल्यांमध्ये हे वाटाणा आणि बटाटा परतून घेऊया। छान असा वाटाणा बटाटा परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे। आता इथं मला जेवढा रस्सा हवा तेवढं मी पाणी घेणार आहे, पण तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढं तुम्ही पाणी घेऊ शकता। पहा इथं आणखीन थोडीशी पाण्याची गरज पडेल आपल्याला। मी आणखीन थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे आणि एवढ्या पाण्यावरती आता ही भाजी आपल्याला उकळून द्यायची आहे। 1-2 मिनिटासाठी उकळी आली की आपण याच्यावरती झाकण ठेवूया, चवीनुसार मीठ घालूया आणि अगदी या एका रस्सा भाजीमध्ये तुम्ही पोटभर जेवण करू शकता। तुम्हाला दुसऱ्या कोणत्या भाज्यांची गरजही पडत नाही। अगदी बाजारामध्ये ताजे ताजे मटार आलेले आहेत आणि मला वाटतं अशा प्रकारे तुम्ही मटारची रस्सा भाजी करून पाहावी। छान चवीची ही होते, ट्राय करून पहा। मी बटाटा घेतलेला आहे, पण तुम्ही नुसत्या वाटाण्याचाही हा असा रस्सा करू शकता। आता झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटासाठी ही भाजी आपल्याला शिजून द्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपली बटाटा भाजी, रस्सा भाजी तयार आहे। तुम्ही करून पहा, सुंदर चवीची ही भाजी होते। करून पहा, खाऊन पहा। थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून आपण आणि रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपी ट्राय करत राहा। फार छान चवीची ही झालेली आहे रस्सा भाजी आणि छान असा हा बटाटा वाटाणा हे आपला इतका छान शिजलेला आहे
आणि पहा इथं अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते आणि छान असा गरमागरम ह्या भाजीचा स्वाद घ्या. मित्रमैत्रिणींना चॅनल शेअर करत राहा, भाज्या शेअर करत राहा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.